नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय संजयजी जगताप यांनी त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो. आणि आजच्या पत्रकार परिषदेला आमदार साहेबांना यायला उशीर झाला, त्यांनी आल्या दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आमदार साहेब सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आपण टायमिंग अजितदादा पॅड पाहिजे होते गाडीतलं वाईट. असं सगळ्यांचं म्हणणं. इथं बरेच कमेंट्स ऐकायला मिळाल्या सगळ्यांच्या. अरे गाडीतलं पॅड आलं वाईट बरं का, सगळ्यांच्या कमेंट्स बरंच ऐकायला मिळाल्या. ते आता काही काढत नाही, पण असू दे, चला आपण वेळ फक्त पाहायचं असं त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दोन विषय महत्त्वाचे आहेत. पुरंदर मध्ये होऊ घातलेलं विमानतळ आणि गुंजवणीचा पाण्याचा प्रश्न, या संदर्भात आमदार साहेब आपल्याला माहिती देतील. आपणा सर्वांची सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो. यायला थोडा उशीर झाला. खरं म्हणजे मेडिकल असोसिएशनच्या या सभागृहामध्ये पत्रकार परिषद ठेवली होती की झेंडा फ्लॅग होस्टिंग झाल्यानंतर डायरेक्टली आपल्या सगळ्यांशी संवाद साधता येईल, परंतु यायला उशीर झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. निश्चितपणे पुढच्या वेळेस वेळ पाळेन ह्याची आपल्याला ग्वाही देतो. सुरुवातीला जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा प्रजासत्ताक दिनाच्या आज आपल्या सर्वांना 71व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप मनापासून शुभेच्छा देतो. आज खरं म्हणजे 1.25 वर्ष व्हायला आलं. पुरंदर तालुक्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी माझ्याकडे त्या ठिकाणी दिली आहे. अनेक प्रक्रियांमधनं जात असताना काही विकासाची कामं असतील, काही इश्यूज असतील, काही नवीन प्रोजेक्ट असतील, काही जुने प्रोजेक्ट तांत्रिक बदल करून असतील, अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी होत असतात. मधल्या 2 दिवसाच्या काळामध्ये पुरंदरचं विमानतळ असेल, पुरंदरचा विकास असेल, पुरंदरची कामं असतील, पुरंदर हवेलीत होऊ घातलेल्या घडामोडी असतील, याच्यावरती बरीच पत्रकारिता किंवा आपण म्हणू की बातम्या उलट्या सुलट्या, सरळ वजा, बाकी चूक बरोबर ह्या सगळ्या झाल्या. तर त्याचा उहापोह करावा, आपल्या सगळ्यांच्याबरोबर चर्चा करावी, आपल्या सगळ्यांशी संवाद करावा. कारण माझी एक अपेक्षा आहे की कुठलीही बातमी येत असताना त्याच्यामध्ये जर ती बातमी तालुक्याच्या रेफरन्सची असेल, या ठिकाणी प्रशासनाच्या रेफरन्समधली असेल किंवा तालुक्याच्या संबंधित असेल, तर त्या ठिकाणी ॲटलिस्ट पत्रकारांच्याकडून एक अपेक्षा आहे की त्या ठिकाणी संवाद ठेवून आमच्याबरोबर त्या ठिकाणी आमचं मत काय आहे हे तरी त्या ठिकाणी मांडलं जावं, जेणेकरून त्याच्यामध्ये विसंवाद राहणार नाही. काही वेळेस काही गोष्टी ह्या केवळ राजकारण म्हणून किंवा व्यक्तिदेश म्हणून त्या ठिकाणी केल्या जातात. यासाठी खरं म्हणजे मी आपल्या सगळ्यांशी चर्चा करावी असा आजचा हा सहयोग होता. मी आपणा सर्वांचंच पुन्हा एकदा या पत्रकार परिषदेला स्वागत करतो. आणि आपण सगळ्यांनी जर प्रश्न विचारले तर ते जास्त संयुक्तिक राहील, आपण एकमेकांशी चर्चा करू शकू. धन्यवाद. मुद्दा माझा सगळ्यात महत्त्वाचा हाच आहे की काय झालं, विमानतळाच्या बाबतीमध्ये माजी मंत्र्यांनी त्या ठिकाणी काही उल्लेख केले. त्या बाबतीमध्ये प्रतिक्रियांसाठी आपण त्या ठिकाणी जर मला सांगितलं असतं तर निश्चितपणे आम्ही प्रतिक्रिया देऊ शकलो असतो. कारण कुठलाही विकासाचा मुद्दा असो, नेहमी चर्चा करून त्याच्यावरची प्रतिकात्मक प्रतिक्रिया दिली पाहिजे, हे माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे. आणि मला वाटते पत्रकारितेचा पण तो संकेत असतो की ज्यावेळेस एखाद्या गोष्टीवरती किंवा एखाद्या बाबीवरती उल्लेख केला जातो किंवा एखाद्या बाबीच्या संदर्भामध्ये सांगितलं जातं, त्यावेळेस संकेत असं म्हणतो पत्रकारितेतला की त्या संबंधित व्यक्तीला किंवा त्या संबंधित संस्थेला किंवा त्या संबंधित प्रशासनाला त्या ठिकाणी आपण सूचित केलं पाहिजे आणि त्यांची प्रतिक्रिया पण जाणून घेतली पाहिजे. तर मला वाटतं की ही अपेक्षा माझी आपल्या सर्वांच्याकडून रास्त आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये तरी मी निश्चितपणे प्रयत्न करेन की आपल्यापर्यंत पोचायचा, आपणही प्रयत्न करावा माझ्यापर्यंत पोचून किंवा प्रशासनाच्या इतर अधिकाऱ्यांच्यापर्यंत पोचून माहिती घ्यायचा. तर ही अपेक्षा आहे. दुसरं म्हणजे वेगवेगळ्या बातम्या आल्या, त्या विमानतळाच्या संदर्भामध्ये आल्या किंवा विकास कामांच्या संदर्भामध्ये आल्या तालुक्यातल्या, किंवा कामकाजाच्या संदर्भातल्या आल्या,
आजपर्यंत जी गेली 10 वर्ष ओढली जाते तालुक्यामध्ये, त्या संदर्भातच आपणही त्याचा उल्लेख आपल्या बातम्यांमध्ये केला गेला की आदरणीय पवारसाहेबांचा उल्लेख करायचा, त्यांच्याबद्दल निगेटिव्ह बोलायचं आणि लोकभावना भडकवायची. याच्या पलीकडे खरं म्हणजे प्रत्यक्ष कृतीने काहीच होत नाही आहे तिथं. तर याच्यासाठी आपल्याशी बोलावं हा त्याच्यामागचा संवादाचा आजच्या पत्रकार परिषदेचा हेतू आहे. आमदार साहेबांनी माझे आमदार परत घेतली त्यांनी 2-3 मुद्दे सांगितले की विमानतळाची जागा हवायची, म्हणजे ते पुरंदर आणि बारामध्ये शेड्यूल यायचं आणि त्याची बॅक साईड मग पडीक राहणार किंवा त्याचं प्रवेशद्वार त्या बाजूला करणार. काय झालं आहे की मंत्री महोदयांना बॅकडोअरनी जायची सवय आहे सगळीकडे, त्यामुळे त्यांना बॅकडोअरच दिसतं. ज्यावेळेस एखादी गोष्ट कुठलाही विकासाचं किंवा माइलस्टोन, आपण असं म्हणतो की विमानतळ असेल, MIDC असेल, ST स्टँड असेल, आलं लक्षात, हे कुठलंही आहे ना, हा एक माइलस्टोन असतो की त्या घटनेमुळं किंवा त्या गोष्टीमुळे त्या भागाची अर्बनायझेशन होत असतं. विमानतळ कुठेही गेलं तर त्या गोष्टीपासून, म्हणजे पुण्यापासून विमानतळ कुठेही गेलं तरी त्या गोष्टीपासून, त्या ठिकाणापासून ते पुण्यापर्यंतचा सगळा भाग हा डेव्हलप्ड होत असतो. त्या ठिकाणाच्या पुढचा भाग डेव्हलप होत नाही ना. हा साधा कॉमन सेन्स मला वाटतं त्यांना नाही आहे. मी अनेक वेळा सांगितलं की इंजिनियर आहेत की नाही हे प्रकर्षाने बघितलं पाहिजे, त्याच्यातलाच हा भाग आहे. कारण कसं आहे की 2 बिंदूंना जोडणारा हा रस्ता असतो, 2 बिंदूंच्या बाहेरचा रस्ता नसतो ना, बरोबर ना. सर आता आपण विमानतळासाठी पारगाव किंवा खानवडी एकत्र हा प्रथम आपण सर्वे केला होता, तर सर्व परवानगी मिळाली आणि आता आपण नव्याने रिसर्च पांडेश्वर नायगाव या भागाचा उल्लेख केलेला आहे. तर याचं जे गेट आहे विमानाचं ते पूर्व पश्चिम आहे की कसं आहे? विमानतळ हे ना, विमानतळाला गेट नसतं सगळ्यात पहिलं, आणि विमानतळाचं प्रवेशद्वार किंवा विमानतळाचं हे हा पश्चिमेकडून पूर्वेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे विमान उतरतं. आलं लक्षात. दोन्ही बाजूचा रनवे त्या ठिकाणी सुरू केला जातो. मी जास्त याच्यामध्ये सविस्तर बोलणार नाही, कारण विमानतळाला गेटच नसतं, मागचंही गेट नसतं आणि पुढचंही गेट नसतं. हे मला माहीत नाही त्यांना माहिती आहे की नाही, किती वेळा विमानात प्रवास केला आहे, परंतु विमानतळाला गेट असतं हे मी पहिल्यांदाच ऐकलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की विमानाच्या ह्याच्यामध्ये विमानतळ ज्यावेळेस फिजिबिलिटी रिपोर्ट होतो विमानतळाचा, आम्हा सर्वांना माहिती आहे की आपल्या पुरंदर तालुका हे डेक्कन प्लॅटोची सुरुवात इथून होते. पुरंदरला एक वैशिष्ट्य आहे, पुरंदर किल्ल्याला पुरंदरेश्वर म्हटलं जातं किंवा ब्रेकर ऑफ सह्याद्री म्हटलं जातं. आपल्या ज्या ह्या रेंजेस आहेत पुरंदर तालुक्याच्या, पुरंदर किल्ल्याच्या, त्याला ब्रेकर ऑफ सह्याद्री म्हटलं जातं की त्या रेंजेस पुरंदर किल्ल्यापासून सुरू होतात आणि आपल्या कडेपठारचा जो डोंगर आहे त्याच्या पुढे जाऊन राखच्या अलीकडे म्हणजे नावळीच्या भागामध्ये त्या संपतात. हा जो आहे ते मला वाटते मंत्री महोदयांना माहिती नसेल, परंतु याला ब्रेकर ऑफ सह्याद्री का म्हणतात, कारण गुजरातपासून जे सह्याद्री सुरू होतो, केरळपर्यंत सह्याद्री संपतो आणि त्याच्यामधली जी ही रेंज आहे ना, ही ब्रेकर ऑफ सह्याद्री आहे. आणि ही ब्रेकर ऑफ सह्याद्री असताना त्याला म्हणून पुरंदरला महत्त्व आहे, कारण पुरंदर सह्याद्रीला 2 भागांमध्ये विभागतं. पुरंदर सह्याद्रीला किंवा सह्याद्रीच्या रेंजेसला 2 भागांमध्ये बॅलन्स करायचं काम कोण करत असेल तर तो पुरंदर किल्ला करतो. दुसरी महत्त्वाचं म्हणजे आपलं डेक्कनचा जो प्लॅटो म्हटलं जातो, दख्खनचं जे पठार म्हटलं जातं, त्याची सुरुवात ही पुरंदर तालुक्यापासून होते. पुणे डोंगराच्या खाली येतं, 1500 फूट खाली पुणे आहे. समुद्रसपाटीपासून 1500 फूट वरती आपला पुरंदर तालुका येतो. समुद्रसपाटीपासून 3600 फूट वरती पुरंदर किल्ला आहे. तर ह्या प्रकारचा हे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही एअरपोर्टचा फिजिबिलिटी रिपोर्ट होत असताना आपण विचारलं परवानग्यांच्या बाबतीमध्ये, ह्याच्याबद्दल मी आत्ता बोलू शकणार नाही, पण सविस्तर ह्याच्याबद्दल आज हा जो एअरपोर्ट आहे हा लोक आणि टेक्निकल गोष्टी म्हणजे फायनान्शियल फिजिबिलिटी रिपोर्ट, जॉग्राफिकल फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणजे आर्थिक फिजिबिलिटी रिपोर्ट, जॉग्राफिकल म्हणजे भौगोलिक दृष्ट्या फिजिबिलिटी रिपोर्ट,
आणि ह्या गोष्टींवरती, ह्या बेसिसवरती नियोजित विमानतळ हा नियोजित प्रकल्पासाठी नियोजित जागा सुचवलेल्या आहेत. आलं लक्षात. दुसरी गोष्ट, आपण जर बघितलं भौगोलिकदृष्ट्या पुरंदर तालुका हा पश्चिमेकडे डोंगर रांगा आहेत आणि जसं आपण पूर्वेकडे जातो डोंगर रांगा पसरत जातात. बरोबर आहे. आणि हे माझ्या एवढंच तुम्हाला सगळ्यांना, कारण आपण सगळेच पुरंदर तालुक्यातले आहोत. त्यामुळे त्याचा जो टेक्निकल फिजिबिलिटी रिपोर्ट आहे ह्या सगळ्या गोष्टींची स्टडी केलेली आहे. अगोदरचं जे काही म्हणतायत 2019चं इलेक्शनच्या काळातली ती परवानगी आहे. म्हणजे मी तुम्हाला जास्त फोडून सांगायला नको की इलेक्शनच्या काळात कसल्या कसल्या परवानग्या दिल्या जातात आणि 7 फुटाच्या पाईपमध्ये फोटो काढला जातो आणि प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतापर्यंत 120 mm पाईप येणार आहे. मी किती फुटाच्या पाईपमध्ये उभं राहतो किंवा धरणाच्या तिथं किती मोठा पाईप आहे याला महत्त्व नाही आहे. माझ्या शेतापर्यंत किती पाणी येतं. वीर धरणामध्ये 4 TMC पाणी आहे, 3 TMC पाणी उपलब्ध आहे, परंतु पाणी येतं आहे किती ह्याला महत्त्व आहे ना. आणि हा प्रश्न त्याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने आहे. त्यामुळे मला आपल्याला एकच गोष्ट सांगायची की जे नियोजित प्रपोज साईट आहेत त्या प्रपोज साईट त्या ठिकाणी दिलेल्या आहेत, ज्याचा फायनान्शियल फिजिबिलिटी रिपोर्ट, टेक्निकल फिजिबिलिटी रिपोर्ट हा आणि त्या ठिकाणी होतो आहे आणि त्यानंतर ही नियोजित साईट त्या ठिकाणी परिपूर्ण होणार आहे. त्या ठिकाणी जे हे म्हणतात की बारामतीकरांच्या फायद्यासाठी, पुरंदरच्या तोट्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी फॉल्स आहेत, चुकीच्या आहेत. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे की कुठल्याही कामाचा केंद्रबिंदू हा 2 मध्ये असतो. सासवडचं ST स्टँड आणि सासवड गाव याच्यामधला परिसर वाढला गेला. आलं का लक्षामध्ये. हिवरेगाव नाही वाढलं सर, बरोबर का चुकीचं आहे मी म्हणतोय ते. का असतं 2 केंद्रबिंदूंच्या मधला परिसर वाढतो. आजही सासवडच्या पुढे अर्बनायझेशन नाही आहे. सासवड आणि पुण्याच्या मध्ये अर्बनायझेशन आहे. मग हवेलीचा भाग असेल किंवा पुरंदरचा भाग असेल. आज तुम्ही बघितलं भिवरी बदललं आहे, चांबळी बदललं आहे, झेंडेवाडी बदललं आहे, काळेवाडी बदललं आहे, दिव बदललं आहे. बदलले की नाही बदलले. कोणकोणती गाव आहेत ज्या गावाच्या विमानतळ. ह्याच्यामध्ये मला महत्त्वाचं सांगायचं आहे, एकही गाव विमानतळामध्ये जात नाही आहे. आता जे रातोरी त्या नायगावच्या परिसरातील लोक विमानतळाला विरोध करतात त्यांच्याशी हा विरोधाभास आहे ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपण बघितलं असेल की नॅशनल हायवेचं काम करताना जे 10 वर्ष मंत्री महोदयांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा त्यांच्या न्यूसेन्समुळं 10 वर्ष त्यांना कामही करता आलं नाही. तिथे आज आम्ही लोकसंवादातनं शेतकऱ्यांशी संवाद करून, चर्चा करून, लोकांना पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये कुणालाही 1 रुपया न देता मिळून देऊन जमा झाले त्यांच्या खात्यामध्ये पैसे. अजून जमीन घेतली नाही आणि तेही जेवढे जाते तेवढेच. अशा प्रकारे पारदर्शक काम करायची सवय आहे. मंत्री महोदयांच्यासारख्या नुसत्या पेपरमधनं किंवा प्रेस कॉन्फरन्स घेऊन करायची, चर्चा करायची सवय नाही. आज 7 वाजता मी नायगावला त्या ठिकाणी त्या मीटिंगला जाणार आहे शेतकऱ्यांच्या. मला काही लोकांनी निमंत्रित केलं, मी स्पष्टपणे बोलणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे कुठलीही गोष्ट पुरंदर तालुक्यामध्ये लोकसंवादाशिवाय, शेतकऱ्यांशी संवाद केल्याशिवाय, शेतकऱ्यांना कन्व्हिन्स केल्याशिवाय, त्यांच्या मान्यतेशिवाय होणार नाही. महाविकास आघाडीमधीलच दुसरे आमदार दिलीप मोहिते त्यांनी अशी मागणी केली होती जर पुरंदरमध्ये विमानतळाला स्थानिकांचा विरोध असेल तर विमानतळ परत एकदा आमच्याकडे आलं. याबद्दल काय. नॅचरली दिलीपांना माझे ज्येष्ठ सहकारी आहेत, महाविकास आघाडीतले ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. आम्ही एकत्रितपणे, मी असेल, दुर्गाडे सर असेल, आम्ही एकत्रितपणे PDCC बँकेमध्ये डायरेक्टर म्हणून काम करतो. कालच DPDCच्या मिटिंगला दिलीपांना भेटले होते. मला म्हटले काय होतं आहे. मी म्हटलं काळजी करू नका, विमानतळ पुरंदरलाच होईल अशी आमची अपेक्षा आहे आणि पुरंदरलाच होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विमानतळ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून जसं STचं बसस्थानक असतं किंवा PMTचं बसस्थानक असतं तसं विमानतळाचं आहे. विमानतळामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की अर्बनायझेशनला चालना मिळते, व्यवसायाला चालना मिळते, आजूबाजूच्या एरियामध्ये त्या ठिकाणी डेव्हलपमेंट वाढते. त्यामध्ये वेअरहाऊसिंगचा व्यवसाय असेल, पॅकेजिंगचा व्यवसाय असेल, टुरिझमचा व्यवसाय असेल, ह्या सगळ्या गोष्टी वाढतात. विमानतळ ज्या भागामध्ये येतं त्या भागामध्ये विकासाला चालना मिळते, गती मिळते.
त्यामुळे विमानतळ महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे त्या भावनेच्या पोटी बातम्या आल्या, बातम्या पाठवल्या गेल्या, बातम्या पसरल्या गेल्या आणि त्याच्यामुळे त्यांनी ती भावनेनं त्यांनी म्हटले नाही तुम्हाला करायचं तर आम्ही करतो. सर आता रेड झोन म्हणजे काय? हा? विमानतळापासून 10 किलोमीटर रेड झोन. हां असं बातमीमध्ये उल्लेख होतो. जी. रेड झोन म्हणजे नक्की काय? ते आता ज्यांनी बातमीमध्ये लिहिलं आहे ना त्यांना विचारलं पाहिजे रेड झोन काय आहे ते. फ्लाईंग झोन असतो, आलं का लक्षामध्ये? फ्लाईंग झोनमध्ये त्या ठिकाणी 5 मजलीपेक्षा जास्तची इमारत बांधता येत नाही, आलं लक्षात. आणि 10 किलोमीटर नसतं. पुण्याचं विमानतळ पुण्यापासून किती अंतरावरती आहे? इट्स अ फ्लाईंग झोन. हां, रनवेचा जो फ्लाईंग झोन असतो त्या झोनच्या ह्याच्यामध्ये फ्लाईंग झोनमध्ये ती डेव्हलपमेंट होत नाही. पण तिथे आपल्याला शेती करू शकतो, तिथे आपण वेअरहाऊसिंग पण करू शकतो, तिथे आपण 4 मजली इमारती पण बांधू शकतो. टॉवर नाही बांधू शकत ना. आता त्यांना अगोदर टॉवर बांधायचं असेल ना, कारण ते 5 स्टार 7 स्टारची भाषा करणारे मुंबईकर आहेत. मी आपला साधा पुरंदरचा शेतकरी बरोबर का नाही? त्यामुळे रेड झोनची परिभाषा ते जास्त चांगली सांगू शकतील माझ्यापेक्षा. त्यांचं असं म्हणणं आहे की पुरंदरला आणि विमानतळाचा काही उपयोग नाही. आपल्याकडे फक्त तिकडे जर नेलं तर आपल्याकडे फक्त कंपाऊंडच राहणार आहे आणि झोपडपट्टी वाढणार आणि मेन सगळा जो डेव्हलप करणार आहे ते सगळं बारामतीकर आणि चौफुल्या मार्गे त्या मार्गे ते सगळं हे करणार. आपल्याला काही उपयोग नाही. जोडीने विचारू सर, आता हायकिंग यामध्ये विचारलं की विमानतळाचं ठिकाण आमचा प्रवास कमी असेल, पण जेवढा आम्ही विमानाचा प्रवास केला पुणे एअरपोर्ट असेल गेट म्हणजे प्रवेशद्वार तर आहे, कुठल्याही विमानतळाकडे प्रवेशद्वार आहे. तर त्यांचाही म्हणायचं उद्देश होता विमानतळाचं प्रवेशद्वार विमानाला गेटला विमानतळाचं प्रवेशद्वार हे पुरंदर तालुक्यातच असणार आहे, पुरंदरच्याच फेसला असणार आहे, पहिली गोष्ट. दुसरं गोष्ट म्हणजे ते जे म्हणतायत ना, पुण्याचा एअरपोर्ट जर तुम्ही बघितलं तर पुण्याचा एअरपोर्ट जो आहे तो पूर्णपणे हा डिफेन्सचा एअरपोर्ट आहे, संरक्षण खात्याचा एअरपोर्ट आहे. लोहगावचा परिसर बघितलात किंवा इतर जर परिसर बघितला पुरंदरच्या पेरिफेरियलमध्ये हा संपूर्ण विमानतळाचा हा डिफेन्सचा आहे. आत्ताही पुणे विमानतळाला त्या विमानतळाची ॲडवायझरी कमिटीचे अध्यक्ष गिरीश बापट साहेबांनी 16 एकर जमीन दिली. पुरंदरचा विमानतळ एक्सपान्शन होतं आहे, तो डिफेन्सच्या जागेमध्ये होतो आहे. आजूबाजूला जी जागा आहे ही प्रायव्हेट जागा नसून डिफेन्सची जागा आहे. लोहगावचं गावठाण सोडलं तर सगळी जागा ही लष्कराची आहे, आलं लक्षात. डिफेन्सची जागा असल्यामुळे तिथे डेव्हलपमेंट नाही आहे. परंतु विमानतळापासून 1.5 किलोमीटर आपलं अर्धा किलोमीटरवरती तुम्ही बघा, पार्किंगच्या बाजूला गेलं की विमाननगर सुरू होतं आहे. काय परिस्थिती आहे तिथे? हा कसा आहे माहिती आहे का, विरोधाभास आहे. तुम्ही जर बँगलोरचं विमानतळ बघितलं, तुम्ही जर ह्याचं बघितलं तर कसं आहे माहिती आहे का की पेरिफेरियल एरियामध्ये सगळीकडे डेव्हलपमेंट होते. आणि हा जो आहे पूर्व आणि पश्चिमचा कुठलाही विमानतळ जे आहे ते एकतर उत्तरेकडून एंट्री असते किंवा पश्चिमेकडून एंट्री असते, पूर्वेकडून एंट्री नसते. पूर्व आणि पश्चिमेला म्हणजे दक्षिण आणि उत्तरेच्या दक्षिण आणि पश्चिमेच्या कॉर्नरवरती किंवा पूर्व आणि ह्याच्या कॉर्नरवरती अशी एंट्री असते विमानतळाची. कारण विमानतळाच्या ज्या स्ट्रीप्स असतात शक्यतो आणि मोर प्रिफरेबली ह्या पूर्वेकडून पश्चिमेकडे असतात कुठल्याही विमानतळाच्या, असं मला वाटतं टेक्निकली. कार्गो विमानतळ आहे असं म्हणतात, याच्यामध्ये पण संरक्षण खात्याचं काही नाही, ऐका ना, हे विमानतळाचा संरक्षण खात्याचा भाग नाही आहे आणि हे विमानतळ नुसतं कार्गो नाही आहे, पॅसेंजर आणि कार्गो असं दोन्ही आहे. आज तुम्ही बघताय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसाला जेजुरी त्या ठिकाणी PMPL सुरू झाली, बरोबर आहे. आज काय परिस्थिती आहे जेजुरीची, काय होती 10 महिन्यांपूर्वी? आज जेजुरीमध्ये रोजचं फ्लोटिंग पॉप्युलेशन हे कमीत कमी 3000पेक्षा जास्त वाढलं PMPLमुळं. हे कशातच होतं की? आणि काय होतं माहिती आहे का, बॅकडोर एंट्री म्हणतात ते. बॅकडोरची त्यांना सवय आहे ना नेहमीप्रमाणे, सातत्याने बॅकडोर एंट्री करायची सवय, त्यामुळे त्यांचं मागचा दरवाजा कुठून आहे याच्यावरती जास्त लक्ष असते. ते म्हणतात तसं बॅकवर होऊ शकतं ना, कारण त्यांचं म्हणणं कसं आहे की हायवे 2 आहे ना, सोलापूर हायवे, तिकडनं एंट्री राहणार सुप्याच्या बाजूने. बरोबर आहे, सुप्याच्या बाजूने एंट्री राहणार. हां, बरं. तिथं मेन दरवाजा प्रीमाशीचं विमानतळ. बरं, आणि मग पाठीमागं आपलं डेव्हलपमेंट असं त्यांचं म्हणणं आहे. असं आहे ना, बरोबर.
कारण मी नव्हतो प्लेसला, पण बातमीला बरोबर, पुरंदरमध्ये आता त्याला असं प्रवेश आता मला एक आपल्याला एक सांगायचं आहे, आपण रस्त्यावरती आहोत, हायवेवरती जर आपण असाल, हायवेला कनेक्ट करणाऱ्या रोडवरती आपण दरवाजा काढतो का हायवेच्या मागच्या बाजूने दरवाजा काढतो बोळीमधून? कनेक्टिव्हिटी कुणी ठरवली ना सुप्यावरून आहे म्हणून? कनेक्टिव्हिटी कुणी ठरवली सुप्यावरून आहे? त्यांनी ठरवली का? असं कोणी म्हटलं? त्यांचं म्हणणं कशावरून आहे? त्यांनी ते प्रूव्ह करावं ना. बॉडीवर चालले म्हणजे ती बारामतीकर त्या तालुक्याला हे करण्यासाठी त्यांचं डेव्हलपिंग करण्यासाठी तिकडं चाललंय असं त्यांचं म्हणणं. जर लोकांचं उद्या मी तुम्हाला सांगू का, पुरंदरच्या लोकांनी जर सांगितलं नाही विमानतळ करायचं, नाही होणार. मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय. त्यांचं पुरंदरच्या मी काय म्हटलं तुम्हाला, सर्वसामान्य शेतकऱ्यांनी सांगितलं विमानतळ नको, विमानतळ नाही होणार. शेतकऱ्यांनी सांगितलं विमानतळ हवंय, विमानतळ होईल. मग काय अडचण आहे? कारण काय माहिती आहे का, जी गोष्ट घर बांधायच्या अगोदर तुम्ही म्हणताय दरवाजा कुठून असणार आहे, हा सगळ्यात म्हणजे हास्यास्पद प्रश्न आहे. आणि जे स्वतः इंजिनिअरकडे अभ्यास नाही आहे, आर्किटेक्ट ठरवतो ना आणि इंजिनियर ठरवतो दरवाजा कुठून असणार आहे. तुम्ही आम्ही नाही ठरवत. काय म्हणले भाऊसाहेब? 10 वर्ष नाही आहे. विमानतळाची अनाऊन्समेंट 2016ला झाली आहे भाऊ, आणि आज आता त्याला होय होय हा नॅचरली ना. गावठाणला काय म्हणतात, गाव विस्थापित होणं. कुठला? हां, इथे एक मिनटं ऐका. ह्या जागांना टेक्निकल प्रॉब्लेम होता, आणि आता ज्या नवीन लोकेशन्स आम्ही प्रपोज केलेल्या आहेत त्या ठिकाणी कुठलंही गावठाण त्या ठिकाणी कुठलंही गाव विस्थापित होत नाही. कोणाही माणसाला पुरंदर तालुक्याच्या बाहेर जायला लागत नाही. कोणाही माणसाला आपल्या गावाच्या वेशीच्या बाहेर जावं लागत नाही. हा प्रयत्न आहे. आणि हे प्रपोजल एकदा तयार झाल्यानंतर केंद्र सरकारने, महाराष्ट्र सरकारने त्याला तत्वतः मान्यता दिल्यानंतर मग ते लोकांच्या समोर गेलं पाहिजे. मान्यता द्यायच्या अगोदर जाणं योग्य आहे का? आणि जर लोक नाही म्हटली तर नाही करणार. लोक म्हटली हो आम्हाला मान्य आहे तर करणार. मग इतरांचा म्हणजे मधल्यांचा का प्रॉब्लेम आहे? भाऊ बोला की. ऐकलं नाही का? माझा बरोबर आहे. मग आता हाच प्रश्न तुम्ही मला विचारताय ना, मी तुम्हाला विचारतोय अडचण कशाची. कारण काय माहिती आहे का, काय जाणार आहे हेच जर कुणाला माहीत नाही आता तर आंदोलन कशाचं चाललंय. एक मिनटं, मी लोकांना हेच सांगतो. चिडलाय तुम्ही भाऊ, तुम्ही जोरात बोलताय, मी शांतपणे बोलतोय. नाही ते एक मिनटं ऐका ना. ते काय म्हटले हे मी म्हटलं नाही आहे, त्यांनी म्हटलं पाहिजे. कारण शेवटी टीका केली तर आम्ही सरळपणे वागणार आहे ना. आणि ते पॉझिटिव्हली मी घेतलं आहे. फक्त माझं मत आहे की ज्यावेळेस त्यांचं मत मांडतात त्यावेळेस आम्हालाही छोटीशी जागा द्या तुमच्या पेपरमध्ये. 10 कॉलम त्यांना देत असताना 2 लाईन आमच्यासाठी सुद्धा ठेवा. काय माहिती आहे का, ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत. ह्या मी आत्ता आपल्या सगळ्यांच्या समोर एक्सपोज. मी काय म्हणतोय, मी एक गोष्ट सांगू शकतो की ज्यावेळेस प्रत्यक्षामध्ये त्या जागेची तत्वतः मान्यता म्हणजे तिथे फिजेबल आहे एअरपोर्ट, हे जर मान्यता आली तर मी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगू शकणार आहे. आणि त्याच्याबाबत आहे ना म्हणजे पूर्ण मला एक काय सांगायचं माहिती आहे का, जी नव्याने प्रपोज केलेली जागा आहे ती टेक्निकल फिजिबिलिटीने सुद्धा सगळ्यात चांगली आहे. लोकांच्या सहभागातून सुद्धा सगळ्यात चांगली आहे. त्याला विस्थापित लोक जे होत आहेत
त्यांना आम्ही तिथल्या तिथे त्याच गावांमध्ये त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतो जागा. अशा प्रकारची सुविधा त्या ठिकाणी आहे. आणि आम्हाला वाटतं की जी लोक त्या ठिकाणी विमानतळामुळे विस्थापित होणार आहेत त्यांना आम्ही त्यांच्याच गावामध्ये, त्यांच्याच भागामध्ये, त्यांच्याच आपल्याच तालुक्यामध्ये, आपल्याच गावामध्ये, आपल्याच भागामध्ये जर त्यांना त्या ठिकाणी आम्ही हे करू शकत असेल, म्हणजे त्या ठिकाणी त्यांना कन्व्हिन्स करू शकत असेल, तर मला वाटतं की मधल्यांना का प्रॉब्लेम आहे. हा माझा सरळ प्रश्न आहे ना, कारण हा काही चर्चेचा विषय नाही. आणि आज संध्याकाळी 7 वाजता मी जाणार आहे नायगावला बोलायला लोकांची. मला समजलं काही लोकांनी निमंत्रित केलं तर मी म्हटलं मी येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काय आम्ही प्रपोज करतोय हा निर्णय नाही आहे. जे काय आम्ही प्रपोज करतोय तो हा निर्णय नाही आहे. लोकांची परवानगी, लोकांची मान्यता असल्याशिवाय आम्ही कुठलंही पाऊल टाकणार नाही आहे. आम्ही प्लॅन तयार केला म्हणजे तो प्लॅन आहे असं नाही आहे. आम्ही कन्व्हिन्स करू लोकांना, शेतकऱ्यांच्यापर्यंत जाऊ, त्यांच्याशी बोलू, त्यांच्याबरोबर चर्चा करू, त्यांची मान्यता, त्यांचा होकार मिळू आणि त्यानंतरच करणार आहोत. मग काय. तुमचं म्हणणं आहे की त्यांनी सुरुवात करताना देखील विमानतळाचा प्रश्न मांडताना सर्वपक्षीय एकत्र बैठक घेतली, सगळ्यांशी चर्चा केली, नंतरच निर्णय घेतला. तसं त्यांचं म्हणणं आहे की आताच्या याच्यासाठी सर्वपक्षीय बैठक घ्या, सगळ्यांना एकत्र चर्चा करा आणि नंतर पुढचं बघा. विमानतळ पक्षीय होत नाही ना. कुठल्या पक्षाचं विमान नाही उतरणार. मला नाही वाटत भारतात कुठल्या पक्षाचं विमान आहे का. मग एक मिनटं ऐका ना. माझं म्हणणं काय माहिती आहे का, इथं कुठलाही पक्ष येत नाही, इथं कुठलंही राजकारण येत नाही. विकासामध्ये कुणी राजकारण आणू नये. या ठिकाणी केवळ एक येतं, ते म्हणजे जे लोक, जे शेतकरी आहेत, ज्यांची जमीन जाणार आहे त्यांच्याशी चर्चा करणं, त्या लोकांच्याबरोबर बोलणं, त्यांना पटवून देणं. नाही पटलं, त्यांना मान्य नसेल तर विमानतळ दुसरीकडे जाईल. इट इज दॅट सिम्पल ना. आपण का त्याला एवढं मोठं वळण लावतो आणि पक्षीय राजकारण कशासाठी आणतोय. सध्या मीटिंग नाही आहेत का त्यांच्या. काय माहित नाही, ते म्हणले सगळ्यांची चर्चा करून करायला पाहिजे. त्यांनी केलं होतं तुमची काय अवस्था आहे, सर? गुंजवणीच्या बाबतीमध्ये पाटबंधारे खात्याचे मंत्री आदरणीय जयवंतरावजी पाटील साहेबांना मी पत्र दिलेलं आहे. त्या संदर्भामध्ये जर बघायला गेलं तर खरोखर आहे ना, म्हणजे निलेशराव, मला एक चांगला प्रश्न तुम्ही विचारलात. आज खूप मोठा अभ्यासाचा विषय आहे. म्हणजे मी शिवतारे साहेबांना नावं ठेवत नाही, परंतु प्रत्येक गोष्ट जर बघितलं, आज विमानतळाच्या बाबतीमध्ये बघितलं किंवा गुंजवणीच्या बाबतीमध्ये बघितलं ना, ह्या दोन्हीही गोष्टींमध्ये प्रकर्षाने टेक्निकल फिजिबिलिटी रिपोर्ट न घेता, माहिती न घेता, कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता, तर मला म्हणतात ते माझा अभ्यास झाला नाही म्हणून. माझा अभ्यास खूप पक्का आहे. माझा अभ्यासही पक्का आहे आणि गोष्ट घेतल्यानंतर हातामध्ये ती इम्प्लिमेंट करायची ताकदही ठेवतो आणि त्याप्रमाणे लोकांना संवाद ठेवून त्या ठिकाणी लोकांना कन्व्हिन्स करायची सुद्धा ताकद आहे. कारण पारदर्शकपणे लोकसहभागातनं आणि लोकांच्यासाठी काम करायची सवय आहे. गुंजवणीच्या पाण्याच्या बाबतीमध्ये तो जो प्रकल्प आहे, त्या प्रकल्पामध्ये हा संपूर्ण प्रकल्पावरती मी त्या ठिकाणी टेक्निकल गोष्टींवरती आक्षेप घेतला आहे आणि जयंत पाटील साहेबांना त्याच्या संदर्भात मीटिंग लावायला सांगितले. तोपर्यंत आपण त्या कामाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी पुढे रूपरेषा ठरवू नये असं मी त्यांना सांगितलं आहे. गुंजवणीच्या पाण्याच्या संदर्भात मला थोडक्यात आपल्याला सांगायचं आहे. गुंजवणी नदी आहे, पुढे जाऊन ती हायवेच्या तिथे म्हणजे न्हावी गावाच्या अलीकडे त्या ठिकाणी गुंजवणी आणि नीरा नदीचा संगम होतो. तिथून ती नीरा नदीमध्ये मिळते. नीरा नदी खडक आपल्या त्या ठिकाणी वीर धरणाला मिळते, बरोबर. तर अशा प्रकारची ती प्रक्रिया आहे. आज जर गुंजवणीचा प्रकल्प मी बघितला, आता मी कॅरी नाही करत आहे बरोबर, परंतु त्याच्यासाठी एक सविस्तर प्रेस मी आपल्या सगळ्यांच्याबरोबर घ्यायचा प्रयत्न करतो. गुंजवणीच्या प्रकल्पामध्ये आपण जर बघितलं तर संपूर्ण पाईपलाईन ही नदीच्या बाजूने नदीच्या काठाने ही लाईन नदीच्या उजव्या बाजूला, वेल्ल्याच्या काही परिसरामध्ये डाव्या बाजूला आणि वेल्ला परिसर, भोरचा काही भाग आणि पुरंदरच्या बाजूने, गुंजवणी नदीच्या बाजूने आपली स्कीम ही त्या ठिकाणी येते. या स्कीममध्ये पहिलं तोंडल गाव येतं. तोंडलच्या उत्तरेच्या बाजूने ही
पाईपलाईन येते आणि माहूरमधून उतरून त्या ठिकाणी ती परिंच्याला जाते. परिंच्यावरून ती लाईन उचलली जाते पिलनवाडी घाटाने, जशी सासवडला पाणी आलं आहे वीर धरणावरून तशा प्रकारे ती पाईपलाईन तिथून उपसा सिंचन होऊन ती पाईपलाईन भाटमळाळीच्या खिंडीमधून ही शिवरीला येते. नारायणपूर नाव आहे स्कीमचं, पाणी नारायणपूरला उचललं जात नाही, पाणी शिवरीला उचललं जातं. शिवरीवरून ते पाणी पूर्वेच्या बाजूला साकुर्ड्यापर्यंत जातं आहे, तक्रारवाडी आणि साकुर्ड्याचा काही भाग. त्यानंतर ते खाली जात नाही आहे निळून वाळूनला, ते खाली जात नाही आहे खळदला, ते खळद मार्गे पाणी तिथून उपसा करून पिंपळं सासवडचा ग्रामीण भाग काही, त्यानंतर सुप्याचा वरचा काही भाग, भिवडी, त्यानंतर नारायणपूरच्या खालचा भाग, कोडीच्या वरचा भाग, कोडीची उत्तर बाजू आणि सोमर्डीपर्यंत तो जातो आहे. तिथंही 2 टप्प्यांमध्ये त्या ठिकाणी उपसा होतो आहे. म्हणजे मला वाटते जगातली पहिली स्कीम असेल ही की ज्याच्यामध्ये म्हणजे जसं आपल्याकडे दिव्याला केलं आहे ना पुरंदर उपसा, की दिव्याला आणखी एक उपसाची मोटर लावली, तशा प्रकारे एक उपसाची मोटर सासवड किंवा पिंपळ्याला त्या ठिकाणी हे केलेली आहे. आणि पश्चिमेकडून ज्यावेळेस गावाचा उतार सोमर्डीपासून जेजुरीपर्यंतचा उताराचा हेड हा 40 मीटरचा आहे. आलं लक्षात? कुणाचं जर टेक्निकल माहिती असेल तर त्यांनी बघितलं तर साईपण पद्धतीने किंवा तुम्ही आम्ही पण बघू शकतो. सोमर्डीतनं पाण्याचं पाणी जर सोडलं तर ते साईपण बरोबर ना ह्याला जाऊ शकतं. आपण शिवरीवरनं सोमर्डीला पाणी नेतो आहे, शिवरीवरनं कोडीतला पाणी नेतो आहे, शिवरीवरनं सासवडला पाणी नेतो. मग हे उपसा करतो आहे की काय करतो आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा प्रकारची ती स्कीम आहे. त्यानंतर पुढे तो जे पाणी आहे ते एक लाईन जी आहे ती तशीच आहे ना, लपतळवाडी, हरणीचा काही भाग, लपतळवाडीचा काही भाग, त्यानंतर मांडकीचा काही भाग वरचा दक्षिणेकडचा, त्यानंतर जेऊरचा दक्षिणेकडचा भाग, वाल्ह्याच्या परिसरातल्या 2 वाड्या आलं लक्षात, आणि तसंच राखपर्यंत तो भाग जातो आहे, कर्नलवाडीच्या वरचा भाग. अशा प्रकारची पुरंदर उपसाची पाणी आहे. दुसरा प्रश्न असा आहे, गुंजवणीचं पाणी आहे. गुंजवणीच्या पाण्यासाठी पुरंदर तालुक्याला मोठमोठ्याने गेली 10 वर्ष, आम्हाला तर माहिती आहे लहानपणापासूनच आपल्याला, की आपल्या पुरंदरसाठी 2 TMC 2.2 TMC पाणी हे आपल्या पुरंदरसाठी राखीव आहे. बरोबर, 2.2 TMC पाणी पुरंदरसाठी, 1.41 TMC पाणी हे भोरवेल्ल्यासाठी त्या ठिकाणी आहे. भोरवेल्ल्याची 9,850 हेक्टर जमीन 1.47 TMC मध्ये भिजती आहे आणि 2.2 TMC मध्ये पुरंदर तालुक्याची 11,000 हेक्टर जमीन भिजती आहे. बाकीचं पाणी गेलं कुठे? या स्कीममध्ये 11,000 हेक्टर जमीन भिजती आहे. थंब रूल, पाटबंधारे खात्यामध्ये थंब रूल असा आहे की ज्यावेळेस कॅनॉलने पाणी जातं, पुस्तकामधलं वाचलेलं मी सांगतोय, थंब रूल असा आहे कुठल्याही पाण्याच्या योजनेमध्ये की ज्यावेळेस कॅनॉलने पाणी जातं एका TMC मध्ये 10,000 हेक्टरला पाणी पुरवलं जातं. ज्यावेळेस ते पाणी बंद पाईपलाईनमध्ये येतं त्यावेळेस 13,000 हेक्टर जमीन भिजली पाहिजे. ज्यावेळेस ते बंद पाईपलाईन आणि ठिबक सिंचनाद्वारे दिलं जातं त्यावेळेस 16,000 हेक्टर भिजली पाहिजे. बरोबर, मग आपल्याला 16,000 हेक्टर गुणिले 2 किंवा 13,000 हेक्टर गुणिले 2 म्हणजे झालं किती? 26,000 हेक्टर, किंवा 10,000 हेक्टर गुणिले 2 म्हणजे 20,000 हेक्टर तरी जमीन पुरंदर तालुक्यातली भिजली गेली पाहिजे. मला ह्याचं मत आहे. दुसरं, तुम्ही आम्ही सगळेजण जाणतोय तोंडलचा काही भाग आहे, वीरचा काही भाग आहे, माऊरचा भाग आहे, त्यानंतर परिंच्याचा काही भाग आहे. बरोबर, ह्या भागामध्ये त्यानंतर मांडकी, जेऊर, लपतळवाडी, पिंपऱ्याचा भाग, ह्या भागामध्ये पाण्याची आवश्यकता आहे. हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. आज पुरंदरच्या जेवढ्या भागामध्ये येते गुंजवणीचं पाणी मग येतंय किती, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. दुसरा प्रश्न म्हणजे 7 फुटाच्या पाईपलाईनमध्ये शिवतरे साहेबांनी फोटो काढला त्यांचा, बरोबर आहे, ती लाईन धरणाला आहे. वरती शिवरीला येणारी, खळदला येणारी, सासवडला येणारी, पिंपळ्याला येणारी, साकोड्याला येणारी, सुप्याला येणारी, तुमच्याकडे तक्रारवाडीला येणारी लाईन जी आहे ना, ही 120 मिलीमीटरचा पाईप आहे शेवटचा. हे त्यांच्या स्कीममध्ये, माझ्याकडे नाही, माझं स्वतःचं काही लिहित नाही, मी त्या स्कीमची कॉपी देतो तुम्हाला. 120 mm म्हणजे झालं किती इंच होतं?
कोण आहे का शेतकरी? किती होतं म्हणजे हां? मग आता किती हेक्टर पाणी भेटेल त्याच्यामध्ये, आणि किती शेतीला येणार आहे, प्यायला येणार आहे, वापरायला येणार आहे, कशासाठी येणार आहे त्याचं त्यांनी संदर्भ सांगावा ना आपल्याला, बरोबर ना? 120 mm मधनं जर गावापर्यंत पाणी येणार आहे तर ते कशासाठी येणार आहे हे सांगितलं पाहिजे त्यांनी. 7 फुटाच्या पाईपमध्ये जर तुम्ही फोटो काढताय, 120 इंचचा पाईप हातात घेऊन पण फोटो काढला पाहिजे. कुठून सुरुवात होती हे नाही दाखवलं पाहिजे, कुठे पाणी मिळणार आहे ते दाखवलं पाहिजे ना. विमानतळाचा दरवाजा कुठे आहे मला सांगताय, तुम्ही पहिलं सांगा ना शेतकऱ्याचा पाईप किती इंची येणार आहे ते, बरोबर ना? काल शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत यशवंत, त्यांचं असं स्टेटमेंट आलं की जोपर्यंत शिवगंगा खोऱ्याचा समावेश प्रकल्पात होत नाही तोपर्यंत कशामध्ये? शिवगंगा खोऱ्याचा समावेश होत नाही तोपर्यंत गुंतवणुकीचं काम आम्ही चालू करून देणार नाही. काल रमेश कोंडेंचं स्टेटमेंट आहे काय? जोपर्यंत शिवगंगा खोऱ्याचा समावेश गुंतवणुकीच्या सगळ्या प्रकल्पात होत नाही तोपर्यंत गुंतवणुकीचं कोणतंही काम आम्ही होऊन देणार नाही. यावरती काय? मला कॉन्फिडंट आहे की जी परियोजना मी जयंत पाटील साहेबांच्याकडे मांडलेली आहे, आदरणीय सुप्रियाताईंना पण मी ती दाखवलेली आहे, जयंत पाटील साहेबांच्याकडे मांडतोय. पुरंदरची ती योजना जर कार्यान्वित झाली तर वेल्ह्याचाही प्रॉब्लेम, भोरचाही प्रॉब्लेम आणि पुरंदरचाही प्रॉब्लेम त्या ठिकाणी संपणार आहे. तुम्ही जी योजना म्हणताय हां, त्याच्यामध्ये काय म्हणजे ती योजना कशी असते? ती योजना मी सरकारसमोर मांडली आहे ना आता. आम्हाला थोडी माहिती द्या. सिंपल आहे. त्या योजनेमध्ये आपण जे घेतलेलं म्हणजे ह्या योजनेमधलं हरणी गाव किंवा तो परिसर आहे, परिंची आणि हरणीचा परिसर, तो प्रकर्षाने येतो. तो आपल्या योजनेमध्ये सगळं येतं आहे, परंतु त्याच्यावर प्रामुख्याने सोमर्डीला आपण ते पाणी आणावं असं आपण प्रपोज करतो आहे. सोमर्डीला पाणी आणल्यानंतर ते पुरंदरच्या शेवटच्या टोकापर्यंत नदीच्या दोन्ही बाजूला राईट आणि लेफ्ट बँकला नदीच्या त्या ठिकाणी जाऊ शकते पाणी. ते पाणी नावळी मार्गे राखपर्यंत जाऊ शकते, दौंडद मार्गे वाल्ह्यापर्यंत जाऊ शकते. ते पाणी शिवरीच्या खिंडीतून साहेबांनी खालून वरती आणलं, आम्ही वरून खाली नेऊ शकतोय, बरोबर ना? की एकच उपशामध्ये 2 उपसा जे केले त्याच्याऐवजी एक उपशामध्ये ते पाणी जाऊ शकते. नाही, पाईपलाईन. काय होतं, बंद पाईपलाईन आणि कॅनॉलमध्ये बराच मोठा फरक पडतो, त्यामुळे आता बंद पाईपलाईनची फिजिबिलिटी होऊ शकते. पराभव नेमका कोण असणार? ग्रामपंचायत निवडणुकीत पराजय कोणाचा असणार? खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर वैचारिक पातळीवरती पुरंदर तालुका हा खूप प्रगल्भ आहे. नेहमीच परिवर्तनाची लाट तिथं आलेली आहे. अनेक वेळा अनेक प्रसंगी पुरंदर तालुक्याने परिवर्तन दाखवलेलं आहे. त्या परिवर्तनाचाच हा एक प्रकार आहे. ज्यावेळेस नवी पिढी येत असते, जुन्या पिढीला कुठेतरी थांबावं लागतं, आणि तशा प्रकारे हा झालेला आहे. खऱ्या अर्थाने हा पराभव नाही आहे. तर नवीन ज्यावेळेस पिढी येते समोर गाव कारभार करण्यासाठी किंवा गावाचं काम करण्यासाठी, त्यावेळेस नव्या पिढीचा हा विजय असं आपण प्रकर्षाने म्हटलं पाहिजे. मीही महाविकास आघाडी का म्हटलं, कारण की गावचं कामकाज करत असताना आज या तालुक्याचा करता प्रथम नागरिक म्हणून माझी एक मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे राजकारणामध्ये घुसण्यापेक्षा विकास आणि एक पॉझिटिव्ह विचार समोर घेऊन जायचं आहे, लोकांच्यापर्यंत पोचायचं आहे आणि पॉझिटिव्हली जायचं आहे. आणि खरोखर तरुण सुशिक्षित अनेक ठिकाणी अतिशय सुशिक्षित अशा प्रकारचे उमेदवार त्या ठिकाणी आलेत. नवीन पिढीतल्या लोकांना संधी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची मिळाली आणि खूप चांगल्या प्रकारचं कामकाज मला वाटतं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करू. पुढच्या महिन्यामध्ये यशदाला आम्ही सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांचं ट्रेनिंग सुप्रियाताईंच्या उपस्थितीत जिल्हा परिषद सीओंनाही बोलवायचा प्रयत्न करतोय, अनेक अधिकाऱ्यांना बोलवतोय. सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांना आम्ही ट्रेनिंग देतोय की कामकाज ग्रामपंचायतीचं कसं करायचं, कशा योजना आहेत, काय योजना आहेत, आपल्या भागासाठी कुठल्या योजना निवडल्या पाहिजेत, त्या योजना इम्प्लिमेंट करण्यासाठी काय काय सरकारकडून मदत मिळू शकते, लोकसहभाग काय पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग आपण त्यांना देणार आहोत. त्यामुळे मला असं वाटतंय की या तालुक्याचा किंवा घरचा कर्ता जसा असतो की कोणाचं उनं दुनं काढण्यापेक्षा सगळ्यांना, म्हणजे मी विजयी उमेदवारच नाही, पराजयी उमेदवारांचे किंवा काही ज्येष्ठ मंडळींचे अनुभवसुद्धा आम्हाला महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्यांनासुद्धा बरोबर घेऊन जायचं आहे. निवडणूक संपली, जय पराजय त्या दिवशी संपला. आता जे आहे ज्यांना जबाबदारी नाही आहे त्यांना जबाबदारी आम्ही देऊ ना.
त्यांच्याकडे आता काही जबाबदारी नाही आहे, त्यांना देऊ, कारण त्यांच्या अनुभवाचा, कारण अनेक पावसाळे त्यांनी बघितलेत, अनेक गोष्टी त्यांनी बघितल्यात, त्यामुळे त्यांचा अनुभव हा आपल्यासाठी शिदोरी आहे आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन आहे ना तालुक्याचा विकास आपल्याला सर्वांगीण करायचा आहे. त्यामुळे प्रत्येकाची मदत लागणार आहे, कोणाला बाजूला ठेवून तालुक्याचा विकास होणार नाही. फक्त निगेटिव्ह विचाराच्या लोकांना आम्हाला बाजूला ठेवायचं आहे, जे पॉझिटिव्ह आहेत त्यांना बरोबर घेऊन काम करायचं आहे. असं आहे, विधानसभेला काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र होते, शिवसेनेच्या ती निवडणूक किंवा ग्रामसेवक हा त्या गावाचा, त्या भागाचा, त्या वस्तीचा, त्या भावकीचा, त्या परिसराचा प्रतिनिधी असतो आणि तो त्या गावाचा प्रतिनिधी म्हणूनच त्या ठिकाणी राहायला पाहिजे. त्या ठिकाणी आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा केला नाही. आपण जर तुम्ही बघितलं असेल, माझी स्पष्टपणे भूमिका आहे, कुठल्याही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला काही ठराविक ठिकाणी सोडलं, म्हणजे जिथं बोलवलं तिथे आम्ही प्रचाराला गेलो, काही ठराविक ठिकाणी सोडलं तर आम्ही कुठेच प्रचाराला गेलो नाही. परंतु मला प्रकर्षाने आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची, पराजय, कोणाच्याही पराजयामध्ये माझा हात नाही आणि कोणाच्या विजयामध्ये सुद्धा माझा साथ नाही आहे. त्यामुळे मला तुमचा हात नाही, पण राष्ट्रवादीचे नेते म्हणतायत तुमचा नाही नाही हां राष्ट्रवादीचे नेते म्हणतायत तुमचा हात नाही, माझं चिन्ह हात आहे, परंतु कुठल्याही दोन्ही गोष्टींमध्ये हात नाही. मी कुणाला हात पण दिला नाही आणि कुणाला हात पण दाखवला नाही. लाखापेक्षा जास्तचा निधी हा 25-15 मधून तिथल्या विकासासाठी टाकलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये त्या भागाला कशा प्रकारे जोडून आपल्याला त्या ठिकाणी विकासामध्ये घेता येईल, आयदर ते जेजुरी नगरपालिकेच्या हद्दीत असोत किंवा वेगळ्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असो, त्याच्याबाबतचा लवकरच निर्णय त्या ठिकाणी होणार आहे. सुप्रियाताईंच्या अध्यक्षतेखाली पुढच्या म्हणजे मार्चमधल्या अधिवेशनाच्या अगोदर ग्रामविकास मंत्र्यांच्या बरोबर त्याच्या संदर्भातली मीटिंग आहे. ग्रामपंचायत होणार का? ते आता ग्रामविकास मंत्र्यांच्या मीटिंगमध्ये ते ठरेल की ग्रामपंचायत होणार, नगरपंचायत होणार का नगरपालिकेमध्ये जाणार. मला नाही वाटत काही मतभेद आहेत, काही मतांतर असतंय, मतभेद नसत आहेत. कारण कधी आज कालही, आता मी परवा दिवशी जेजुरीला होतो, त्या ठिकाणी एका नगरसेवकांनी राजीनामा दिल्यामुळे कॉपच्या नगरसेवकांच्या संदर्भात चर्चा होती. सगळे नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते. आज मला खरं म्हणजे सांगायचं झालं तर जेजुरीमध्ये मोठा गट नाही तर सगळेच नगरसेवक माझे आहेत, म्हणजे ते दोन्ही गटाचे नगरसेवक माझे आहेत, कारण दोघांचे नेतृत्व मीच करतोय. त्यामुळे मला वाटतं की कोणामध्ये मतभेद नाही. हां, कामाच्या बाबतीमध्ये काही असू शकेल किंवा वैचारिक पातळीवरती असेल, परंतु ती खरं म्हणजे आपल्या लोकशाहीची आणि आपली जी जडणघडण आहे आणि आपल्या संसदीय कार्यप्रणालीची, लोकशाहीची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आपल्याला संविधान की ती एक हे आहे की प्रत्येकाला मत मांडण्याचा, प्रत्येकाला चर्चा करण्याचा, प्रत्येकाला त्या ठिकाणी चर्चेच्या माध्यमातून सगळ्यांच्या समोर विषय मांडण्याचा अधिकार आहे. तर ते आहे. तसं जर काय असेल तर निश्चितपणे मी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करेल, परंतु मला नाही वाटत की तिथे मनभेद आहे. मतभेद काही आपलं विषयभेद काही विषयांवरती असू शकतात, पण मनभेद बिलकुल नाही. जेजुरीतला दुसरा गट तुमचाच असं मत आहे, दुसरा गट तुम्हाला तुमचा म्हणतो का? मी म्हणतो ना त्यांना मी माझा आहे म्हणून. त्या ठिकाणी सुप्रियाताईंच्या आणि माझ्या शिफारसीवरून पवारसाहेबांना सुप्रियाताईंनी सांगितलं, सुप्रियाताईंनी डिफेन्स मंत्र्यांना दिलं आणि आत्ता ज्या सभागृहामध्ये आपण संभाजीराजेंचा, त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंचा जन्मोत्सव साजरा करत होतो, तेही सभागृहाचं दुरुस्ती आणि त्याचं रिन्युएशनचं काम डिफेन्सने हाती घेतलेलं आहे. सुप्रियाताईंनी त्याच्यासाठी शिफारस केली होती. मधल्या काळामध्ये आम्ही भेटल्यानंतर बिपिनजी रावत सरांनाही त्या ठिकाणी विनंती केलेली आहे. आपण म्हणताय त्याप्रमाणे अतिशय योग्य आहे की पुरंदर किल्ल्याची संभाजी महाराजांच्या जन्मस्थानामुळे आपली एक आत्मीयता आहे, परंतु आपली आत्मीयता ही उत्सवांमध्ये असते, नियमावलीमध्ये नसते. आजही जर तुम्ही बघितलं तर आपल्या देवस्थानला आजही आपण म्हणतो की करोना सदृश्य परिस्थितीमध्ये सोशल डिस्टन्सिंग ह्या सगळ्या गोष्टी पाळून आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. आजही सिव्हिलियन म्हणजे तुम्ही आम्ही म्हणजे सिव्हिलियन असतो आणि ती युनिफॉर्म सर्व्हिस आहे आर्मीची, त्यामुळे तिथे काही आर्मी कोड्स आहेत आणि तो किल्ला जो आहे तो 1820 पासून आर्मीच्या ताब्यात आहे. आजही म्हणजे आजही तो आर्मीच्या ताब्यात आहे, त्यामुळे तिथे एक युनिफॉर्म कोड आहे. त्या ठिकाणी मागच्या वर्षीसुद्धा आपण संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी त्या ठिकाणी काही व्यक्तींना त्या ठिकाणी परवानगी दिली होती. तिथेसुद्धा सॅनिटायझेशन करून पूर्ण गाड्यांचं, व्हेकलचं, माणसांचं सगळं करूनच परवानगी दिली होती. आत्ताही आर्मीचे जे नियम आहेत ते अतिशय कडक आहेत.
आपली भावना किती चांगली असली तरी तुम्हाला माहिती आहे की आपली भावना ही हार तुरे नारळ ह्याच्यावरतीच आपली अवलंबून असते. प्रत्यक्षामध्ये आपण आपल्या थोर पुरुषांच्या, आपल्या ज्यांच्या मान्यता किंवा आपण ज्यांना मानतो त्या थोर पुरुषांच्या कृतीतून भावना व्यक्त केल्या पाहिजेत असं हे मानणारं मी आहे. मी म्हणतो हे चुकीचं आहे असंही नाही आहे, परंतु आज जो नियमावली आर्मीची आहे त्याच्यामुळे आज ते कोणालाही त्या गेटमधून बाहेर सोडत नाही. स्पेशल केस म्हणून छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या वेळेस त्या ठिकाणी आतमध्ये ते आपल्याला काही व्यक्तींना जाऊन देतील किंवा तोपर्यंत करोनासदृश्य परिस्थिती बदलली आणि आर्मीची नियमावली जर शिथिल झाली तर त्या ठिकाणी करतील. परंतु हा इशू माझं मत आहे की जे आम्ही सर्वजण छत्रपती संभाजी महाराजांचे त्या ठिकाणी सगळे प्रेरणास्थान आपलं आहे आणि त्यांच्या विचारांनी आपण भारित झालेलो आहे, त्यांच्या कृतींनी कार्याने भारित झालेलो आहे. त्यामुळे ह्याचा पॉलिटिकल इश्यू करण्यापेक्षा, कारण आज जर बघितलं छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, कृतीशील कार्यक्रम करायची त्यांची सवय होती. आपणही तिथे कृतीशील कार्यक्रमांमध्ये गेलं पाहिजे. ह्या गोष्टींचा इश्यू खरोखर नाही केला पाहिजे हे माझं मत आहे. लोक येतात, आत्ता करोना सदृश्य परिस्थिती असल्यामुळे किल्ल्यावरती जायला रिस्ट्रिक्शन्स आहेत, आपण पाळत नाही. आजही आपल्याकडे केंद्र सरकारने, महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी लागू केलेले आहेत की सोशल डिस्टन्सिंग, मास्क कंपल्सरी. आता मी मास्क खाली करून बोलतोय आपल्याशी, तुम्ही तर मास्कच लावत नाही पत्रकार असून. हो, आम्हाला तर मागणी होती की जसं महाराष्ट्राचे जे कोणी मुख्यमंत्री आहेत त्यांनी दरवर्षी 19 फेब्रुवारीला शिवनेरीवर गेले तर छत्रपती संभाजी महाराजांची आम्ही दिलंय पत्र तसं शासकीय जयंती संदर्भामध्ये. त्याचा निर्णय शासकीय पातळीवरती होईल. पत्र दिलंय त्याचं केलं आपण. ते पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंना आम्ही पत्र दिलेलं आहे. तसं उपमुख्यमंत्री अजितदादांना, पालकमंत्री जिल्ह्याचे म्हणून त्यांनाही पत्र दिलेलं आहे की संभाजी महाराजांची जयंतीसुद्धा शासकीय दिन म्हणून पाळावा आणि ज्या शिवनेरीच्या धर्तीवरती, पुरंदर किल्ल्यावरती त्या ठिकाणी महाराजांना वंदन करण्यासाठी त्या ठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लाभावी म्हणून असं पत्र दिली. कधीही यायची तयारी आहे. एक मिनटं ऐका, माझी कधी यायची तयारी आहे. फक्त निगेटिव्ह विचारांच्या माणसांबरोबर मी येत नाही. एक मिनटं ऐका. हा ऐका ना, आपण कुणासाठी विचारता हेही मला माहिती आहे. ते सोडून सगळ्यांच्या बरोबर यायची तयारी आहे माझी. एक मिनटं, आरोप नाही, मी कोणावरती आरोप करत नाही. एक मिनटं, हा सगळ्यांना बोलवा ना. काय माहिती आहे का, हे बघा, वैचारिक पातळीवरती मी आजपर्यंत मी जे काही केलं आहे राजकारण किंवा काय, वैचारिक पातळीवरती त्यांच्या निगेटिव्ह विचारांना विरोध आहे माझा. ही इज अ निगेटिव्ह मॅन. निगेटिव्ह विचारांना माझा विरोध आहे, माझा व्यक्तीला विरोध नाही आहे. हो, बोलवा त्यांना सोडून. बरोबर आहे ना, मान्य आहे ना. नाही, कुठल्याही विषयावर बोलू देत ना त्यांना, काय मान्यता आहे मला. चालेल ना, तुम्ही मानताय तर करूयात ना. आमदार साहेब, मूळ काय प्रश्न आहे? राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे, विमानतळाच्या कष्टाबाबत झोपडपट्टी होती, त्याचं तिकडं तोडले, इकडं, त्यांना चुकीची माहिती दिली कोणी? त्यांना सोर्स कुठला आहे हे शोधण्याचा विषय. बरोबर. त्यांनी 10 वर्ष कधी पारदर्शकता पाळलेलं आहे. त्यांनी काय केलंय लक्षात आलं का? त्यांना ही चुकीची माहिती दिली कोणी? पुरंदरची बदनामी करायची, त्यांना काय अधिकार आहे? हा, पुरंदरची बदनामी करायची, पुरंदरचं विमानतळ मागायचं आणि परत त्यांना सांगायचं विमानतळ तिकडे खेळला नाही. हे जे त्यांचं चाललंय ना, हे त्यांना सुद्धा मुख्यमंत्री शिवसेनेचे आहे ना, त्यांनी मुख्यमंत्र्यांनी जाऊन बसावं, त्यांची संमत केंद्र तिथं जाऊन बसावं ना. बरोबर. जनतेची दिशाभूल करायची त्यांना कोणी अधिकार दिला? माझं म्हणणं आहे, आमदार म्हणून तुम्ही त्यांना त्यांची शिक्षण त्यांचं अर्धवट झालेलं आहे, इंजिनियर अर्धवट आहे, डिप्लोमा सुद्धा नाही, थोडं त्यांना ज्ञान देण्याची गरज आहे असं म्हणतात. म्हणजे हे पुरंदर तालुक्यामध्ये मतभेद येत ना, काहीतरी चुकीचं वाजवलं
करायचं, मतभेद करायचे, लोकांच्या द्वारा निर्माण करायचं. पुरंदर तालुक्याचं व्यवस्थित योग्य दिशेत चाललेलं आहे. मग त्यांनी म्हणलं तुम्ही सर. नाही, मी सांगते ना, हे जे वादळ चाललंय ना, तिथं आरटीआयला कुठे चाललंय? त्यांचं शिक्षण अर्धवटीचे होय. काय पत्रकार हा 2 मिनिटं समारोप. काय जाऊन हा घरी जाऊन जेवा त्याचं नाही विषय. काय नेमकी अवस्था आहे, काय सांगा? पुरंदरच्या विमानतळाच्या संदर्भामध्ये जे नियोजित नवीन जागेचा प्रस्ताव दिलेला आहे, काही लोक त्याच्यामध्ये राजकारण करतायत. लोक सहभागातून लोकांशी, शेतकऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नाही. आणि आम्हाला खात्री आहे ज्यावेळेस त्या जागेच्या संदर्भातली निश्चिती केंद्र सरकारकडून होईल त्यावेळेस आम्ही लोकांच्या समोर जाऊ, लोकांची चर्चा करू. लोक जर हो म्हटले तर विमानतळ होईल, लोक जर नाही म्हटले तर विमानतळ नाही होणार. विजय शिवतारे यांनी आरोप केला की ते विमानतळ बारामतीकरांच्या फायद्याचं आहे. त्यांना नेहमीच बारामतीकरांच्यावरती आरोप करायची सवय आहे आणि त्यांचं गेले 10 वर्षाचं राजकारण हे त्याच्यावरतीच त्यांनी शिजवायचा प्रयत्न केलेला आहे. 10 वर्षामध्ये अतिशय कृतीशून्य कुठलंही काम पूर्णत्वाकडे त्यांनी नेलेलं नाही आहे. आजही मला वाटते केवळ ते करायचं, लोकांच्या समोर जाण्यासाठी काहीतरी संधी म्हणून पवारसाहेबांचं नाव घ्यायचं, बारामतीचं नाव घ्यायचं आणि निगेटिव्ह अपप्रचार करायचं. ह्याच्या पलीकडे मला वाटतं त्यांना काहीच जमत नाही आणि त्यामुळे तो पूर्णपणे चुकीचा आरोप आहे. पुरंदरच्या विमानतळासाठी म्हणजे नवीन जागेसाठी पुरंदरमध्ये जागा सुचवलेल्या आहेत. त्या जागांच्या संदर्भातला आम्ही बघतो आहोत की कमीत कमी लोक विस्थापित होतील आणि जी विस्थापित होतील त्यांना तालुक्यामध्येच पुनर्वसित, त्यांच्या गावामध्येच पुनर्वसित करता येईल. ह्याच्यासाठी पण लोकांनी जर मान्यता भरली, लोकांनी जर होकार भरली तर आम्ही विमानतळ इम्प्लिमेंट करणार आहोत. गुंतवणुकीच्या पाणी गुंतवणुकीच्या पाण्यासंदर्भात पण जर बघितलं तर अतिशय टेक्निकली चुकीची स्कीम. नदीच्या काठाकाठाने जवळपास 73 किलोमीटरची ती पाण्याची लाईन जाते. त्याला आम्ही त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलं आहे कारण केवळ बागायती क्षेत्रामध्ये ते पाणी जातं आहे. पुरंदरच्या ज्या भागामध्ये पाण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे तिथं ते पाणी पोचत नाही आहे. वॉटर क्युरिओसिटी झोनमध्ये म्हणजे उपसा सिंचन योजना जर आपण 1100 कोटी रुपयांची मंजूर करतो आहोत किंवा त्याला मान्यता देणार आहोत तर त्या मान्यतेप्रमाणे ते खऱ्या अर्थाने गरजू शेतकऱ्यांच्यापर्यंत, शेतीपर्यंत पाणी पोचलं पाहिजे. बागायत भागातून पाणी नेणं हे चुकीचं आहे किंवा बागायत भागासाठी नेणं चुकीचं आहे. तर ते योग्य ठिकाणी पाणी गेलं पाहिजे जिथे पाण्याची गरज आहे आणि याच्यासाठी नवीन टेक्निकल रिपोर्ट आम्ही त्या ठिकाणी सरकारला सादर केला आहे. थँक्यू.